ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. नाग साप जे विषारी साप आपले इथे सापडतात ना त्याच्यापैकी एक बरोबर. नको आता विषारी साप कुठले? नाग, मण्यार, घोणस, पुरसे. नाग, मण्यार, घोणस आणि पुरसे अगदी हाताच्या बोटावरती मोजणारे साप विषारी आहेत. ते आपण सहज लक्षात ठेवू शकतो, सहज एकदम. ठीक आहे. तर हे साप विषारी आहेत. याला बाहेर काढा, कारण त्यांचं आणि यांचं पटत नाही सर. जर हे विषारी साप दिसले ना तर एकतर जवळच्या माणसाला फोटो काढायला सांगा आणि सर्प मित्राला पाठवा. यांना मारून काही होणार नाही, काही होणार नाही. ते का सांगतो तुम्हाला मी, आता माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत कुठल्या ना कुठल्या आजाराने त्रस्त आहे. आता हे आजार काय कोण कोणाला सांगत नाही. दवाखान्यात जाऊन औषध करतो आणि बरं होण्याचा प्रयत्न करतो. आता दवाखान्यात सरकारी हॉस्पिटलमध्ये जी मोफत औषधं देतात ना आपल्याला, म्हणजे कुठले आजार, कॅन्सर, टीबी, लेप्टोस्पायरोसिस, HIV यासारखे जे भयानक दुर्धर आजार आहेत ना, त्या आजारांवरती जी औषधं उपलब्ध होतात आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये अगदी मोफत मिळतात, ती औषधं ह्या विषारी सापांच्या विषापासून बनवतात. जर हे विषारी साप राहिले नाही ना तर औषध निर्मिती होणार नाही आणि माणूस तडफडून मरेल. म्हणून आपल्याला या जीवांना वाचवायचं आहे. असंही साप काही करत नाही. जर सापासमोर हालचाल केली, सापावरती पाय पडला तरच साप चावतो, नाही तर अननेसेसरी साप कोणालाही चावत नाही. ठीक आहे. तुम्ही हा जीव वाचवलाय त्यासाठी आमचं NGO फ्रेंड्स ऑफ नेचर आणि वन विभाग उरण यांच्याकडून तुमचं मनापासून आभार. याला आपण बॅगिंग करून जवळच्या आदिवासात रिलीज करू. ठीक आहे. चल.